हे बघा, ही कुर्ती अशी दिसते आणि याच्यावर थोडासा ट्रॅडिशनल असा लुक करायचा विचार करते. तर त्यासाठी मी हे झुमके सिलेक्ट केले. हे जास्त मोठे पण नाही आहेत आणि जास्त छोटे पण नाही आहेत. तर तुम्ही म्हणजे छोट्या फंक्शनमध्ये किंवा बाहेर जाताना घालू शकता. मी घालून दाखवते तुम्हाला की कसे दिसत आहे ते. आणि याचा हा असा फायनल लुक येतो. हे छान दिसतात, म्हणजे छोटेसे पण आहेत, तुम्ही घालू पण शकता. आणि याच्यासोबत मी फक्त वॉच पेअर करणार आहे, कारण सिंपल कुर्ती आहे, जास्त ज्वेलरीची गरज नाही आहे. आणि वॉच पण मी छोटंसंच वेअर करते की जे ह्या लुकसोबत जाऊ शकेल. आणि याच्यावर आपण एकदम मिनिममचा मेकअप करणार आहोत. बघा, वॉच पण छान दिसते या कुर्तीसोबत. आणि त्यासाठी ही जॉयची क्रीम आहे, हायड्रा रिफ्रेश म्हणून, ती यूज करणार आहे ॲज अ बेस्ट म्हणून, ज्याने चेहरा थोडा मॉइश्चरायझर होण्यास मदत होते, थोडं मॉइश्चरायझर येते चेहऱ्यामध्ये. तुम्ही पाहू शकता की क्रीमवरती राहत नाही आहे, पूर्ण मॉइश्चराइज होऊन जाते, एकदम छान ब्लेंड होतं आहे स्किनवर. आणि ही थोडीशी मुरूपर्यंत लावून घेणार आहे लिपस्टिक. आणि यामध्ये मी हा शेड यूज करते, पाहू शकता. हा आहे मॅट रोज वॉलेट NP01. हा शेड माझा आवडतीचा शेड आहे. थोडंसं ब्लेंड करून घ्यायचं याला. तुम्ही पाहू शकता, जास्त डार्क पण नाही आहे आणि जास्त फेंट पण नाही आहे. मी डेली ऑफिसला हा शेड यूज करते. आणि याच्यासोबत आपण लावणार क्यूटशी टिकली. सो मला स्टोनच्या टिकल्याच आवडतात, की छान दिसतात, म्हणजे मला आवडतात. एकदम नाजूकशी टिकली मी लावलेली. आणि थोडंसं कलर करेक्टर मी यूज करणार आहे, कारण अंडर आईज माझे थोडे डार्क आहेत. फक्त तिथेच यूज करणार आहे मी, कारण मिनिमम लुक पाहिजे आपल्याला, जास्त हेवी नको आहे. म्हणजे असं छानसं ब्लेंड करून घ्यायचं. आणि तुम्ही पाहू शकता की याने जे डार्क सर्कल आहे ते कमी व्हायला, म्हणजे थोडे फेंट दिसतात. आणि याबरोबर थोडंसं ब्लश मी यूज करणार आहे. हे पॉपचं ब्लश आहे, मी झुडिओमधून घेतलेलं आहे. मी डेली नाही वेअर करत, डेली नाही यूज करत, पण आज संडे आहे, बाहेर जायचा मूड आहे, त्यासाठी हे यूज करणार आहे. पाहू शकता की थोडंसं लावल्यानंतरच छान गुलाबी गुलाबी चिक्स होत आहेत त्यांना. मी फायनली आपल्याला अप्लाय करायची आहे सेटिंग पावडर. ही सेटिंग पावडर मी यूज करणार आहे त्यासाठी. म्हणजे कसं असं ऑइली स्किन दिसत नाही. चांगलं ब्लेंड करून घेतलं मी. आणि हा मिनिमलचा मेकअप तयार आहे. आणि कानातले पण तुम्ही पाहू शकता किती क्यूट दिसतात. आणि एक चीज इनकम्प्लीट आहे, पूर्ण लुक जरी कम्प्लीट झाला. माझे केस थोडेसे ओले आहेत, त्यामुळे सुकायला थोडासा वेळ लागेल.
बट सगळा लुक इनकम्प्लीट आहे जर मी सिंदूर नाही लावला. मी जी लिपस्टिक यूज केली आहे त्याच लिपस्टिकनं मी असा थोडासा सिंदूर लावत आहे. सो गाईज, हा आहे माझा फायनल लुक, तुम्ही पाहू शकता. बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. स्टे ट्यून.